नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे कैरी डाळ। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता कैरीची डाळ बनवायला घेऊ। कैरी डाळ बनवण्यासाठी इथे आपण हरभऱ्याची 1 वाटी डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। हिरवी मिरची घेतली आहे, अद्रक घेतला आहे, खिसून घेतलेले ओले खोबरे, खिसून घेतलेली कैरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक टाकले आहे। इथे मी आवडीप्रमाणे अर्धा चमचा जिरं घेतले आहे। भिजवून घेतलेली चण्याची डाळ टाकली आहे। चवीनुसार मीठ टाकले आहे। चवीनुसार 1 चमचा साखर टाकली आहे। मिक्सरचे झाकण बंद करून सर्व साहित्य छानसे वाटून घेतले आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मिक्सरमध्ये छानसे वाटून झाले आहे। एका बाउलमध्ये मिक्सरला वाटून घेतलेले सर्व साहित्य टाकून घेतले आहे। खिसून घेतलेली कच्ची कैरी टाकली आहे। खिसून घेतलेले ओले खोबरे टाकले आहे। सर्व साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घेतले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर तडका पॅन ठेवले आहे। 2 चमचे तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकलं आहे। पाव चमचा हिंग टाकली आहे। कढीपत्ता टाकली आहे, लाल मिरची टाकली आहे। फोडणी तयार झाल्यावर आपण ही फोडणी कैरीच्या डाळीवर टाकणार आहोत। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। सर्व साहित्य चमच्याच्या सहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे कैरीची डाळ। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।